श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग म्हणजे मला जो अनुभव आला आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता शुक्रवारी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. बरेच जण आता पारायण करतात ते. प्रत्येकजण प्रत्येकाचा अनुभव सांगते. आत्ताच 8 दिवसापूर्वी मला जो अनुभव आला आहे तो मी तुमच्याशी शेअर करते. मी काही पारायण करत नाही, माझी मुलं लहान आहे त्याच्यामुळे मला एवढं सगळं काही पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे. पण माझा स्वामींवर श्रद्धा आहे, विश्वास आहे. मला आणि जो अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर करावा असा वाटला म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. 8 दिवसापूर्वी माझं काय झालं, आता लहान मुलं आहेत म्हटल्यानंतर मी त्यांची गोधड्या ब्लँकेटं धुतली, पाणी मोकळं चाललं होतं म्हणून ती निथळायला ठेवली. त्याच्यानंतर ऊन पडल्यावर टपात भरून ती वाळत घालायला गेले. पण टप खूप जड झाला आणि तो उतरवायला गेले. तिथं वरती आमच्या एक घराचं काम चालू आहे, तिथं दगडी आहेत, विटा आहेत, खडी आहे, कच आहे. तिथं विटा एकावर एक रचलेल्या होत्या विटा. तिथं मी आधाराला तो टप ठेवला. टप ठेवता टप डोक्यावरून जड होता, खाली घेता तो कानातल्याला गुंतला आणि कानातलं पडलं म्हटल्यानंतर कानातलं तिथंच पडलं आणि ते कानातलं सोन्याचं होतं आणि पडलं. पण ते तिथंच पडलं, ते मला ते दिसलंही नाही. पण कानाला जोराचा झटका बसला, कानाला बऱ्यापैकी दुखल्यासारखं झालं आणि कानातल्या तेवढ्याच जागी पडले. भर उन्हात मी 2 तास तिथे घालवले तरी मला काही कानातलं भेटलं नाही. पण एक वस्तू असते ना, तिच्या संग अटॅचमेंट जास्त असते. कानातलं छोटं होतं पण आता सोन्याचे भाव गगनाला भेटले त्याच्यामुळे त्याची किंमत आता आहे, आता बऱ्यापैकी होईल त्याची. पण किती होईल हे नाही माहिती, पण होईल. ते कानातलं आता 2026 चाललं आहे. मी ते कानातलं 22-23 वर्षापूर्वी मला माझ्या मम्मीने घेतलं होतं. आता माझी मम्मी हयात नाही आहे त्याच्यामुळे माझ्या मम्मीने घेतलेलं आय थिंक मला आठवते ते पहिलं कानातलं माझ्यासाठी. म्हणजे ते कानातलं माझ्यासाठी घेतलं, पण माझ्या मम्माने ते पहिले वापरलं, त्याच्यानंतर मला दिलं ते. म्हणजे माझ्या मम्माचं कानातलं मी घालते. ती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यासंग अटॅचमेंट खूप जास्त. आता सध्या माझी मम्मा नाही आहे हयात, पण ते कानातलं माझ्यासाठी स्पेशल आहे. त्याच्यानंतर मी खूप वेळ तिथं ते कानातलं सापडलं, पण तेवढ्याच भागात. आणि मोठी खडी, रेती, विटा, मी विटाची एक लाईन बाजूला करूनही पाहिलं, पण ते काही सापडलं नाही. खूप रडत होते मी ती कानातलं हरवलं आणि मनातून म्हणत होते, स्वामी काहीही करा पण माझं ते कानातलं भेटू द्या. माझा एक छोटा मुलगा आहे, मी सापडतो मम्मा ना आता स्वामी समर्थ म्हण, श्री स्वामी समर्थ म्हण. आणि एक असं मनात होतं की सापडेल. मी मनातल्या मनात भर उन्हात तिथं ते सापडत होते. स्वामींना म्हटलं कोणता तरी मार्ग दाखवा पण सापडा. आणि त्याच्यानंतर मग बराच वेळ सापडलं नाही, जावलं. आणि आता सांगू कुणाला सांगू. त्याच्यानंतर मी मामाच्या पप्पांना फोन केला, असं झाले. तर अर्थात ते थोडंसं हरवलं म्हटल्यानंतर तिकडनं थोडं असं कसं झालं, काम जरा व्यवस्थित करायची. आता गेलं ना, आता आधीच मी ते रडून अवस्था बेकार झाली होती माझी. त्याच्यानंतर त्यांनी ते ऐकला आवाज. मी म्हटलं असं आहे. तर ते म्हणले आता मी काय करू. म्हटलं होते मेटल डिटेक्टरवाल्याला सांगा ना कोणाला तरी. ते आता कुठं मेटल डिटेक्टर पाहायचा, काय जाऊ दे, गेलं ते गेलं, आपण दुसरे घेऊ. म्हटलं ते कानातलं दुसरं घ्यायचा प्रश्न नाही आहे, तुम्ही ते लाख कानातलं दुसरे आणून द्यायच्या, पण ते कानातलं नाही भेटणार, मला तेच कानातलं पाहिजे. मी रडत होते. मग त्यांना म्हटलं मला मेटल डिटेक्टरवाला घेऊन या आणि सापडा. मग ते म्हटले बघू. मग त्यांनी पाहिलं, कंपनीत होता पण कंपनीतल्या वस्तू काही घरी आणता येत नाही. त्याच्यासाठी त्यांनी ते बरेच 2-3 जणांजवळ ॲप्लिकेशन देत होते. ते म्हटले पॉसिबल झाले तर भेटेल, नाही तर मग दे कानातल्याचा विषय सोडून. मग म्हटलं ठीक आहे. मी माझ्या भावालाही सांगितलं. म्हटला तो कोकणात चालला होता ट्रिपला. ते त्यांनी 1-2 जणांना विचारलं, तो म्हटलं आता सध्या काही पॉसिबल नाही आहे. तरी ते बाकी 1-2 जणांना सांगितलं. ते म्हणले
त्याने सांगितलं होतं म्हणले सापडतात ते मेटल डिटेक्टर, भेटलं का देतील तुला. पण ते काही माझा जीव काय थाऱ्यावर आहे ना. त्याच्यानंतर ना मी ते सापडता माझं चाललं होतं स्वामी समर्थ स्वामी मला काही करा, भेटू द्या कानातले. आणि माझ्या मोबाईलमध्ये कॉलिंगमध्ये चैताली खैरे नावाची पाबळची एक ताई आहेत. त्या आता मॅट रांगोळ्या आहेत ना, डिझाईन करतात त्याच मॅट रांगोळ्या डिझाईन करतात ते, त्यांचा एक नंबर होता. त्यांना मी मॅट रांगोळ्याची ऑर्डर दिली होती. त्यांनी ती ऑर्डर डिस्पॅच केली होती. त्याच्यासाठी त्यांनी आधी फोन केलेला होता मला, तो त्यांचा नंबर होता आणि मोबाईल हातातच होता. मी माझ्या पप्पांना फोन केला, त्याच्यानंतर फोन कट केला आणि मोबाईल हातातच होता. आणि माझं मनातल्या मनात कानातलं सापडते, मनातल्या मनात चालते, स्वामी प्लीज काहीही करा, की कानातलं माझ्यासाठी स्पेशली पण सापडू द्या. आणि त्या ताईंना फोन लागला आणि त्या ताईंची फोनची रिंग कॉलर टून आहे, श्री स्वामी समर्थ, अशक्य ही शक्य करतील स्वामी असे आहे. आणि ते मला कळलं बी नाही की मी त्यांना फोन लावला आहे. आणि ते पूर्ण रिंगटोन वाजली आणि माझा मुलगा पण म्हणतो मम्मा स्वामी काय म्हणतात ते बघ. आणि त्याला पण कळलं की मग नंतर मी कळलं की त्यांना फोन लावला पूर्ण रिंगटोन झाल्यानंतर आणि ते योगायोगाने फोन लावला. म्हणजे स्वामींच्याही मनात होतं ते कानातलं सापडेल. आणि त्याच्यानंतर माझ्या पप्पाने ते ॲप्लिकेशन दिले आणि त्याच्यानंतर मेटल डिटेक्टर आले घेऊन. तरी 15 मिनटं. आता मेटल डिटेक्टर म्हटल्यानंतर बरेच बाकीचे मेटल डिटेक्ट करतात ते. मग ते कानातलं छोटं होतं. मी आधीचे कानातलं ठेवलं तिथं आणि ते डिटेक्ट होते का पाहिलं, ते झाले. आणि त्याच्या 4 बोटे शेजारी दुसरं कानातलं डिटेक्ट झालं. भेटलं माझं शेवटी कानातलं. स्वामींवर विश्वास होता, स्वामी कोणता तरी मार्ग काढतील आणि माझं ते कानातलं भेटेल. ते ना माझे पप्पा आले, त्यांच्याबरोबर एक त्यांच्या रामभाऊ नावाचा एक त्यांचा सहकारी आहे, ते पण आले होते. म्हटले आता मोहिनी कानातलं सापडलं, आता पार्टी द्या चला 101 रुपया. त्यांच्या शब्दाला मान राखला त्यांना मी दिले तेवढे. मजाक करत होते पण म्हटले तुम्ही म्हटले ना भाऊजी, मग तुमचा मान राखण्यासाठी धरा. पण एक म्हणजे स्वामींजवळ मी माझं मागितलं बाबा ते कानातलं भेटू दे. स्वामींनी तेवढी इच्छा पूर्ण केली. हेच सांगायचं होतं. एक स्पेशल व्यक्तीने दिलेलं माझ्यासाठी ते कानातलं, माझ्या आयुष्यातल्या सेकंड स्पेशल व्यक्तीने माझ्यासाठी परत दिलं ते कानातलं, माझ्यासाठी डबल स्पेशल झालं आहे. स्वामींची इच्छा होती माझं ते कानातलं भेटावा, ते भेटलं. पण योगायोग असा की मी त्या चैताली ताईंना फोन लावला नव्हता आणि तो आपोआप फोन कनेक्ट झाला आणि त्यांची कॉलर टून श्री स्वामी समर्थ अशी होती. पण हे सगळं योगायोगाने झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला, का होता हे फोन केला होता. तर मग मी तेव्हा त्यांना नाही काही म्हटलं, हां म्हटलं पार्सल डिस्पॅच झालं आहे का तेवढं सांगा. तर ते म्हणले भेटेल. आणि दुपारी मला त्यांचं पार्सल भेटलं. त्याच्यानंतर मग मी त्यांना पार्सल भेटलं हे फोन करायला भेटलं हे सांगायला फोन केला. तेव्हा त्यांना हे सांगितलं की माझं असं झालं होतं, मी तुम्हाला काही फोन लावला नव्हता, तो आपोआप फोन लावला. तेव्हा ते म्हणतात स्वामींवर श्रद्धा असली ना असं होतं. त्यांची स्वामींवर श्रद्धा आहे, माझी आहे. म्हणजे मी असं दररोज स्वामींची पूजापाठ करते असं होतं, असं काही नाही माझ्याकडनं होत. पण माझी स्वामींवर श्रद्धा आहे, मी मनोभावी श्रद्धा आहे, मनोभावी पूजा अर्चा दररोज होत नाही पण मनातून श्रद्धा आहे. एवढंच मी सांगते की दररोज पूजा अर्चा करो नाही करो, पण मनातून श्रद्धा असली स्वामी कुठेही पावतात ते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काही नक्की तुमच्या आयुष्यात स्वामीने असं काहीतरी दाखवले असेल. थँक्यू. एवढंच बोलते मी. श्री स्वामी समर्थ.